मला आणि बॅक पेन व्हायचा. म्हणजे माझ्या डाव्या पायामध्ये मी ॲक्चुअली सर बाय प्रोफेशनल मार्शल आर्ट्स कोचर आहे. म्हणजे कराटे, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग हे माझं प्रोफेशनल आहे. मी फर्स्ट दान इंडियन ब्लॅक बेल्ट आहे, सेकंड दान जपान ब्लॅक बेल्ट आहे. सो हे असताना सुद्धा माझ्या डाव्या पायामध्ये थोडीशी कळ यायची आणि ती कळ पूर्णपणे पाठीत यायची. आणि मला म्हणजे सहन व्हायचं नाही. ते दिवसभरात मी उभारू शकत नव्हतो. एका ठिकाणी बसलो तर जास्त वेळ बसता येत नव्हतं. मांडी घालून तर अजिबात बसता येत नव्हतं. अशा बऱ्यापैकी व्याधी होत्या सर. त्या व्याधी घेऊन मी जीवन जगत होतो. तर त्या कारणास्तव मी गोल्डन फिटनेस फॅमिली ॲड केली. आपलं वर्कआउट ॲड केलं माझ्या आयुष्यात. ओके. ओके. या सगळ्या डिसऑर्डर तुम्ही ज्या काही आता सांगितलेल्या आहात, तर या डिसऑर्डर तुम्हाला होत्या, ह्या किती वर्षापासून होत्या आणि का बरं आपल्या शरीरामध्ये ह्या सगळ्या डिसऑर्डर आल्या असतील? ते तुम्हाला कधी जाणवलं आणि ते कशामुळं आपल्या शरीरामध्ये येतात? राइट सर. ॲक्चुअली सर माझा आता एज ऑफ 38 चालू आहे. म्हणजे आता ह्या उन्हाळ्यात अनेक 2-3 महिन्यानंतर मी 39 मध्ये एंट्री करतोय. तर सुरुवातीपासून कुणाला असे फारसे आजार नसतात. आपण वयाच्या 20 वर्ष, 25 वर्षापर्यंत खूप तंदुरुस्त असतो. म्हणजे आपल्याला हिट अँड फिट वाटत असतं. पण सर वयाच्या 25 वर्षानंतर आपण ज्यावेळेला आपलं लग्न होतं, आपण संसारात पडतो, आपल्या जबाबदारी येतात, त्यावेळेला आपल्याला आपल्या स्वतःकडे वेळ द्यायला मिळत नाही आणि आपण व्यायामासाठी वेळ देत नाही किंवा आपल्या ॲक्टिव्हिटीसाठी वेळ देत नाही. तर बऱ्यापैकी असंच सेम माझं झालं होतं. वयाच्या 25-26व्या वर्षापासून थोडे-थोडे आजार चालू झाले होते. तर ॲसिडिटी पहिला सुरुवात झाली, नंतर मायग्रेन चालू झालं, नंतर सर्दीचं प्रमाण भरपूर वाढलं. मग जसं-जसं ॲसिडिटी वाढत गेली, तसं मी सर जेवणाच्या अगोदर एक ॲसिडिटीची गोळी आणि संध्याकाळी एक ॲसिडिटीची गोळी खायला चालू केली. तर हे करत-करत असताना बऱ्यापैकी लेव्हलला माझं वजन वाढत गेलं, वजन वाढत गेलं. एवढं वाढलं की कधी किती वाढायला लागले काही कळायला तयार नाही. आणि त्याच्यासाठी मी याच्या अगोदर सुद्धा प्रयत्न सुद्धा खूप केले होते. म्हणजे वयाच्या 20-25व्या वर्षानंतर हे आपल्याला प्रत्येकाचं आयुष्य आहे, की आपल्याकडे जसं-जसं जबाबदारी येतात, तसं आपण स्वतःला वेळ नाही देऊ शकत. आणि सेम माझ्या बाबतीत घडलं आणि माझी तब्येत सर त्यावेळेपासून कन्सिस्टन्सी बिघडत गेली. आणि मला वाटत होतं की फक्त ॲसिडिटी आहे. तर फक्त ॲसिडिटी आहे म्हणून मी त्याच्याकडे निग्लेक्ट केलं. तर त्या ॲसिडिटीमुळं एवढे प्रमाण वाढत गेले बॉडीमध्ये. अननेसेसरी तब्येत वाढली. त्या ॲसिडिटीमुळे स्किन डॅमेज व्हायला चालू झाली. ओव्हरऑल आतनं स्किन काळी पडणे, चेहऱ्यावर काळी पडणे, हेअर्स डॅमेज होणे, अशा बऱ्यापैकी गोष्टी व्याधी चालू झाल्या. आणि असं मला वाटायला लागलं की आता माझं वय होत चाललंय. त्यामुळे त्या वयाप्रमाणे हे सगळं आता होणार. आपण काय फारसं तरुण राहिलेलो नाहीये. 35व्या वर्षातच असं वाटायला लागलं की नाही आता संपलं आणि 10-15 वर्ष इकडं-तिकडं आणि आपलं ऍक्टिव्हिटी असताना सुद्धा हे सर मला फील झालं होतं. येस, येस, येस. ओके. तर या फॅमिलीमध्ये आल्यानंतर म्हणजे तुम्ही कोणाकडे बघून तुम्ही या फॅमिलीवर विश्वास ठेवला? नक्की सुरुवात तुमची कशी झाली होती या फॅमिलीमध्ये? ऍक्च्युली सर माझ्या मिसेस आरबीएल बँकेमध्ये जॉब करतात. सो आरबीएल बँकेमध्ये त्यांचेच एक कलिग आहेत सुरेश पाखरे सर आणि मनीषा पाखरे मॅडम. हे माझे ग्रेट कोच आहेत. तर त्यांनी मला ह्या फॅमिलीचं इंट्रोडक्शन दिलं. पण त्याच्यामध्ये कसं होतं की माझ्या मिसेसने मला सांगितलं की आमच्या बँकेमध्ये एक सर आहेत आणि त्यांचं वय तुमच्यापेक्षा जास्त आहे आणि हिट आणि फिट आहेत. म्हटलं असतील कोणतरी, काय विषय नाही. एकदा त्यांना भेटूया, एकदा त्यांना भेटूया. मला असं काय फारसं भेटून माहित नव्हतं कारण मी सर जिम करत होतो आणि मार्शल आर्ट्स कोचर असल्यामुळे मी प्रोटीन बिटीन सप्लिमेंट बिप्लिमेंट हे सगळं माझ्या बाहेरचं खेळ झालं. सर माझी एक सप्लिमेंट 22,000 रुपयाची होती. मी अमेरिकेवरून मागवली होती. एमबी क्रिएटिन्स म्हणून होते. तर माझं वजन कमी करायसाठी मी एक सप्लिमेंट 22,000 रुपयाची मागवली सर. आणि जिम मी भरपूर करत होतो. त्यामुळं त्यावेळेला सरांना भेटलो मी, बायकोच्या आग्रहाखातर भेटलो मी. तर सरांनी मला सांगितलं की सर असं असं आमचा वर्कआउट आहे आणि सकाळी तुम्ही जॉईन करा. मी म्हणलं सर मला वर्कआउट दाखवलं त्यांनी कसा असतो काय असतो. म्हणलं सर हे साधारणतः 45-50 नंतर जी माणसं आहेत ना त्यांनी वर्कआउट करावा. म्हणजे हे माझ्यासाठी गरजेचं नाही कारण मी अजून जिम वगैरे करतो. माझा फिटनेस खूप जबरदस्त आहे. तर माझा एक ऍटिट्यूड होता वेगळा. पण ह्या व्याधींच्यामुळं मला ते समजत नव्हतं आणि जिममुळे ते थोडंसं वाटायचं की हा आपण हेल्दी आहे. पण तसं काही नव्हतं. सरांनी मला चॅलेंज केलं होतं की तुम्ही सर आमचा एक 5 मिनिटं वर्कआउट जॉईन करून बघा किंवा 10 मिनिटं जरी तुम्ही वर्कआउट केला तर तुम्ही म्हणा आणि आम्ही करायचं सर, काय प्रॉब्लेम नाही. तर मी चॅलेंज एक्सेप्ट केलं सर. म्हटलं बघूया काय होतंय, काय असणार यांचा वर्कआउट. तर सर पहिल्या दिवशी मी जेव्हा वर्कआउट जॉईन केला, एवढी तब्येत असून म्हणजे एवढं मी छान छान खाऊन सुद्धा मी 3-4 मिनिटाला सर मला पुढं अशा चांदण्या दिसायला लागल्या सकाळी पहाटे. सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न होता की मी सर वर्कआउट कधी करायचा. तर ते म्हणले की सर 5 वाजता उठायला लागेल. तर माझ्यासाठी मोठा प्रश्न होता कारण मी 7:30 वाजल्याशिवाय कधी उठत नव्हतो. 5 वाजता उठणे म्हणजे माझ्या अंगावरती काटा आला पहिला. ठीक आहे म्हटलं तरी पण आपण करू, एक स्पोर्ट्समन आहे.
तर पहिल्या 2-3 मिनिटातच मला लिटरली सर चांदण्या दिसायला चालू झाल्या. मी बसलो. म्हणलं काहीतरी घोळ आहे. दुसऱ्या दिवशी परत जॉइन केलं. तर दुसऱ्या दिवशी सुद्धा 6-7 मिनिटाच्या वर मला जाता आलं नाही. आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं, की नाही आता आपल्याला सरेंडर करायला पाहिजे. आपला स्टॅमिना नाही, आपला फिटनेस नाहीये. तर माझ्या समोर एक 45 वर्षाची व्यक्ती आज वर्कआउट करत होती आणि त्या वर्कआउटकडे बघून मला वाटलं, की माझा खरोखर फिटनेस नाहीये. कारण मी आता 35 वर्षाचा आहे आणि 45 वर्षाची व्यक्ती एवढी तरुण दिसून सुद्धा ती छान फिटनेस वर्कआउट करते. 1 तास ते 45 मिनिटं वर्कआउट करते. तर मी सरांचं मार्गदर्शन घेतलं आणि मी सर कंप्लीट सरेंडर केलं. आज म्हणजे जिम बंद केली. जिम बंद नंतर बाकी बाहेरचं जे काही खात होतो, फॉरेनर्स वगैरे वेगवेगळ्या एखादे तुम्ही प्रोटीन खायचो, ते सगळं बंद केलं आणि सरांना सरेंडर केलं. म्हणलं सर मला गाईडलाईन द्या. सरांचं खूप मार्गदर्शन जबरदस्त मिळालं सर आणि 20% वर्कआउट, 80% आहाराचं मार्गदर्शन घेऊन आज मी 38 नंतर 39 वर्षात पदार्पण होतोय. पण सर असं वाटतंय, की आता आपल्याला 99 वर्ष किंवा 100 वर्ष गाठायला अडचण नाही. खूप भारी वाटतं. ओके, ओके. येस. तर आता तुम्ही तुमच्या सरांवर विश्वास ठेवून या फॅमिली मध्ये जॉईन झालात. येस. बघू शकता बिफोर त्यांची जी काही पर्सनॅलिटी आहे म्हणजे बऱ्यापैकी ऑल बॉडी स्ट्रक्चर जे आहे ना पूर्वीचं बिफोर मध्ये दिसतंय बघा. त्यांचं बॉडी स्ट्रक्चर ओके. त्यांचा चेहरा असेल, त्यांचा पोटाचा घेर असेल, त्यांची ऑल बॉडी स्ट्रक्चर बिफोर मधली आणि आता लाईव्ह आफ्टर मध्ये तुम्ही बघितलेलं आहे 1 तास वर्कआउट करताना आणि फोटो मध्ये पण तुम्हाला दिसते. कोणती पर्सनॅलिटी छान वाटते बरं? बिफोर वाली वाटते का आफ्टर वाली? नक्कीच आफ्टर वाली पर्सनॅलिटी खूप छान वाटते की नाही? मग कोणाला आवडणार नाही अशा पर्सनॅलिटी मध्ये राहायला? ओके. तर हा ट्रान्सफॉर्मेशन असतो आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये. तर सर मला सांगा सुरुवातीच्या किती महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट आला किंवा तुम्हाला जाणवलं की बाबा काहीतरी बदल होतोय माझ्या शरीरामध्ये, हे सुरुवातीच्या किती दिवसामध्ये तुम्हाला जाणवलं? ऍक्च्युली सर मी वर्कआउट जॉईन केल्यानंतर मला जसं मार्गदर्शन मिळायला चालू झालं, तर मी म्हणलं होतं की हे 6 महिने तरी करायला हरकत नाही. आपल्याला 6 महिने तरी हे करावं लागणार आणि त्याच्याशिवाय मला काय फारसा रिझल्ट येणार नाही असं मला वाटत होतं सर. तर सरांनी मला शरीर शुद्धीकरण काढा मार्गदर्शन, त्याच्यानंतर एक सकस संतुलित आहार, की ज्याचं त्यांनी मला गाईडलाईन दिली, ह्याची माहिती पूर्णपणे सांगितली, की सर काय असतं आणि कशापासून काय-काय बनतं, याच्यात इन्ग्रीडियंट्स किती आहेत. आणि ह्या दोन्हीचं मी सेवन ज्यावेळेला करायला चालू केलं ना सर, तर मला वाटलं नव्हतं की एवढ्या लेव्हलला हे होईल. पण म्हटलं 1-2 महिने तरी मिनिमम करावं तर कुठेतरी 10-15% फरक पडेल, असा माझा विश्वास होता. सर लिटरली पटणार नाहीये. 5व्या-6व्या दिवशीपासून मला फरक जाणवायला चालू झाला. मी जे एनर्जी पहिल्या दिवशी मॅच केली नव्हती, ती 10व्या दिवशी माझी एनर्जी मॅच झाली. आणि त्याच्या अगोदर सरांनी मला हे सजेशन द्यायच्या अगोदर माझं पूर्णपणे हेल्थ चेकअप केलं होतं. हेल्थ चेकअप मध्ये माझं बऱ्यापैकी बॉडी आतनं डॅमेज झाली होती आणि बॉडीचा स्कोर ओव्हरऑल कमी कमी होता आणि खूप साऱ्या. मग सर म्हटले की हे जर तुम्ही कन्सिस्टन्सी असंच लाईफ जगलात, तुम्ही कितीही जिम करा आणि कितीही बाहेरचे प्रोटीन खा सर, तुम्हाला आरोग्याचं मार्गदर्शन जर नाही मिळालं तर तुमची बॉडी ही डॅमेज होत राहणार आहे. तर तसं करू नका. मी त्यांचं ऐकलं सर आणि खूप छान पद्धतीनं मला मार्गदर्शन मिळाल्यानंतर हार्डली 10-15 दिवसापासून मला रिझल्ट मिळायला चालू झाला. मी सर 89 किलोचा झालो होतो. माझा आयडल वेट रेंज 72 आहे आणि आता सर मी कन्सिस्टन्सी होत आलं जवळ-जवळ 1.5 वर्ष, म्हणजे 2-2.5 वर्ष झालं फॅमिली सोबत आहे मी. तर सर 1.5 वर्ष झालं मी आयडल वेट वरती आहे. पहिल्या 3-3.5-4 महिन्यातच माझं जवळ-जवळ 12 ते 13 किलो वजन कमी झालं सर. वाव, ग्रेट. बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन. बघू शकता सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्यामध्ये त्यांचं 12 ते 13 केजी वजन कमी झालेलं आहे. ओके. आणि त्यासोबत ज्या काही तुम्ही डिसऑर्डर सांगितल्या, तर तुम्ही म्हटलात सुरुवातीच्या 5 ते 6 दिवसामध्ये मी एनर्जी लेवल मॅच करायला लागलो, जे पहिले माझ्याकडनं होत नव्हतं. बरोबर? तर मला एक सांगा सर, या फॅमिलीमध्ये तुम्ही आलात, आपला सकस संतुलित आहार घेतला. कधी असं मनामध्ये वाटलं नाही का सर, की बाबा हे घेतल्यानंतर साइड इफेक्ट होऊ शकतो किंवा माझी बॉडी डॅमेज होऊ शकते? असं कधी मनात प्रश्न नाही आला का? नाही सर, आपण थोडासा अभ्यास करतोच ना, तर नक्कीच वाटतंय की बाबा हे आता हे काय आहे.
आणि हे आपल्याला काय खायला घालणार, ह्याचं ब्रँडिंग कुठं नाही आहे आणि हे कसं होतंय. तर ते त्या पद्धतीने मी सगळं बघायला गेलो. पण म्हटलं साइड इफेक्ट झाला तर किती होईल? एकदा घेऊन तरी बघायला अडचण नाही ना. म्हणजे मी अनुमान पण लावला होता त्यावेळेला, की काय होणार, कसं होणार, हे खाल्लं तर प्रॉब्लेम आला तर. कोण-कोण म्हटलं की किडन्या डॅमेज होतात आणि हे होतात. तर बऱ्यापैकी प्रोटीन्स खाल्ल्यानंतर किडन्या डॅमेज होतात हा जो काही गैरसमज माणसांचा आहे, तो मी पूर्वीपासून माझा नव्हता. कारण मी जिममध्ये सगळं प्रोटीन आणि हाय प्रोटीन, हाय इन्ग्रीडियंट्स खात होतो. 22,000-23,000 रुपयाचे इन्ग्रीडियंट्स खाल्ल्यानंतर मला हा आहार वाटला नव्हता की ह्याच्यात काय एवढा दम असेल. आणि याचं कॉस्टिंग आणि ते बघायला गेलं तर ह्याच्यात काय फारसा एवढा दम नसणार. ठीक आहे, पण बघू आपण काय आहे. पण नंतर ज्यावेळेला मी आहाराचा पूर्णपणे अभ्यास केला किंवा स्टडी केला, तर सर हे ज्या आहारांच्या मध्ये जे कंटेंट्स घातलेले आहेत किंवा ह्याचा जो सकस ह्याला बनवलेला आहे, हे खूप डोकं लावून बनवलेलं आहे. एक्झॅक्टली आपण मॅच नाही करू शकत की ह्याच्यात ती काय पॉवर आहे ते. मला फील आलेलं सर सांगतो मी तुम्हाला. माझ्या ऍसिडिटीच्या सगळ्या गोळ्या कमी झाल्या. मला दररोज सकाळी उठल्यानंतर बरोबर मी 1 तास कमीत कमी शिंकायचो. अंघोळ केल्यानंतर सुद्धा शिंका भरपूर यायच्या आणि त्याच्यानंतर चहा किंवा गरम-गरम कॉफी वगैरे घेतल्याशिवाय ना मला रिलीज व्हायचं नव्हतं. जवळ-जवळ दिवसातून मी 17-18 कप चहा प्यायचो. कारण मला जेवणच जायचं नाही ऍसिडिटी असल्यामुळे. डोकं तरी कन्सिस्टन्सी दुखायचं आणि झोपायचं म्हटल्यानंतर सर अंगावर काटा यायचा कंप्लीट. कारण पाठ एवढी दुखायची, पाय एवढा दुखायचा तर नाही. आणि दिवसभरात सुद्धा बसून उठून म्हणजे भयानक वैतागलो होतो. 15-20 दिवसापासून ज्यावेळेला सुरुवात केलं मी आहाराचं मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केलं सर, लिटरली गोळी बंद झाली. मायग्रेनचा त्रास हळू बंद व्हायला चालू झाला आणि वेगळ्या गोळ्या होत्या. मायग्रेनची वेगळी होती, ऍसिडिटीची वेगळी गोळी होती. कंबरदुखीमध्ये आठवड्यात 2 आठवड्यातून एकदा इंजेक्शन घ्यायला लागायचं. की ते कंबरमध्ये ज्यावेळेला पेन येत होती पायामधून पूर्ण. डॉक्टरने हळू म्हटले की ते आपण पेन बघूया. जर इंजेक्शनवर ठीक आलं तर म्हणजे व्यवस्थित आलं ठीक. जर कळ जर पाठीत आली तर आपल्याला पाठीमध्ये नसांचं ऑपरेशन करावं लागेल सर. आणि त्याच्यानंतर ते रिलीज होऊ शकतं. कुठेतरी शिर अडकलेली आहे, असा समज होता. सर ते 15 दिवसातच पहिला गायब झालं. म्हणजे कुठला पाय दुखत होता आणि कसा दुखत होता आणि कशी कंबर दुखत होती हे कळायला बंद झालं सर. झोप सुंदर लागायला चालू झाली. त्याच्यानंतर मी सर अभ्यास केला तर ह्याच्यात भयानक ताकद आहे. साइड इफेक्ट तो सोडूनच द्या. साइडचा तुमचा इफेक्ट नक्की निघून जातो. म्हणजे तुमचे आजार नक्की निघून जातात हे 100% मी सांगू शकतो सर. येस येस येस. मी मुद्दामून हा प्रश्न तुम्हाला विचारला कारण की या फॅमिलीमध्ये येण्यापूर्वी तुम्ही फिटनेसच्या बाबतीमध्ये खूप एक जागरूक होतात. तुम्ही जिम मध्ये जात होतात. तुम्ही बाहेरच्या देशातून प्रोटीन्स इंटेक होतं. तुमच्या बाकी हेल्थच्या बाबतीमध्ये असेल, वजनाच्या बाबतीमध्ये असेल. तर आपला सकस संतुलित आहार आपल्या शरीरासाठी किती चांगला आहे. अजूनही काही लोक आहेत की ते मनामध्ये विचार येतात त्यांच्या की बाबा हे घेतल्यानंतर असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. जसं सरांनी सांगितलं की सुरुवातीला सरांनी सुद्धा अनुमान लावला होता की ह्याने काही होऊ शकतं का. तर सरांनी अनुमान न लावता जे प्रॉपर इंटेक केला म्हणजे सकस संतुलित आहार त्याचा अनुभव घेतला. अनुभव घेतल्यानंतर त्यांना रिअलाइज झालं. आणि बघा या फॅमिलीमध्ये कोणी सहजासहजी असं डायरेक्टली येत नाही किंवा डायरेक्टली तो त्याच्या कोचला सांगत नाही की मला हे ऑर्डर करून दे किंवा मला सकस संतुलित आहार माझ्या घरी पाठवून दे. नक्कीच इथे प्रत्येक व्यक्ती त्याच्या परीने त्याच्या लेवलने या गोष्टीचा अभ्यास करत असतो. त्या गोष्टीमध्ये कंटेंट्स किती आहेत, काय आहे. नक्की आपले जे कोच आहेत त्या कोचच्या घरामध्ये सगळे सकस संतुलित आहार घेत आहेत का. त्यांच्या घरात जे लहान मुलं आहेत, जसे की माझ्या घरामध्ये 2 मुली आहेत. एक 4 वर्षाची आहे, एक 8 वर्षाची आहे. जर याचा साईड इफेक्ट असता तर आम्ही आमच्या मुलींना दिलं नसतं. ओके, आम्ही स्वतः घेतलं नसतं, फक्त आम्ही सजेस्ट केलं असतं. तर असं कुठला साईड इफेक्ट तुम्ही तुमच्या मनातून जोपर्यंत काढत नाहीत ना तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झाल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. ओके, हे त्या व्यक्तींना अजून काहीच माहित नाही आरोग्याच्या बाबतीमध्ये. तो व्यक्ती तुम्हाला येऊन सांगतो हे असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. पण अजूनपर्यंत 45-46 वर्षामध्ये असं कोणाला झालेलं नाहीये. ओके, त्यामुळे कुणीही असं डाऊट वगैरे कुणी आणायचं नाहीये मनामध्ये. सर, हा सगळा ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही जो काही सांगितला, तुमची एनर्जी लेवल असेल, तुमचं आता आयडल वेटला आहात तुम्ही, ही कन्सिस्टन्सी तुम्ही प्रॉपर केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे शक्य झाल्या असं वाटतं तुम्हाला. तर एकतरी 100% मार्गदर्शन कोचचं आहे आणि ते आपण ऐकलं पाहिजे. बऱ्यापैकी व्यक्ती आपल्याला एक अरोगंट असतो आपण की नाही मला सगळं माहिती आहे, मी ते करून बसलोय सगळं. कुठेतरी जिरा पाणी पिऊन, लिंबू पाणी पिऊन, गरम पाणी पिऊन, मध पाणी पिऊन माणसं फिरायला जाऊन येतात.
आणि म्हणतात की नाही मला सगळं माहिती आहे, मी ते सगळं केलंय. सगळं केलेलं काही नसतं, आपल्याला काही माहिती नसतं. आणि सगळ्यात महत्वाचं मी माझ्या माता भगिनी ज्या आता ग्रुपवर आहेत ना, त्यांना खरोखर मी एक संदेश देईन अशा पद्धतीचा, की तुम्ही जे किचनमध्ये बनवताय ना, तेच आम्ही लोक खात असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या किचनमध्ये ज्यावेळेला बदल करायला घेताय, तर नक्कीच आहे. तुमच्या किचनमध्ये आहाराचं मार्गदर्शन ठेवा. आहाराचं संतुलन ठेवा तुमच्या किचनमध्ये. तर नक्कीच त्याच्या तुमच्या घरातल्यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये बदल होतो. मीही सेम केलं. मी पहिला कोचचं ऐकलं. कारण मी कुणाचं ऐकत नव्हतो. कारण मी स्वतः स्पोर्ट्समन आहे. मी स्वतः जिम केली होती. मला वाटत होतं, की मी हिट अँड फिट आहे. मला काहीही त्रास नाही आहे. आपल्याकडे आता ग्रुपमध्ये काही एज ऑफ 25 नंतरचे बऱ्यापैकी लोक असतील, की त्यांना सेम जाणवतंय. मला काहीही झालेलं नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. विचारलं तरी म्हणतात, की नाही मला काही अडचण काही नाहीये. पण आपण समजून घ्या, की आपल्याला व्याधी किती असतात, काय असतात हे समजून घ्या. आणि ज्यावेळेला ह्याचं मार्गदर्शन होतंय, त्यावेळेला ते तुम्ही ऐका. तुमच्या कोचला फॉलो करा. तुमच्या कोचला फॉलो तुमचा एकमेव असतो तुमच्या आई-वडिलांच्या नंतर तुमची जर काळजी घेणारा कोण आहे, तर आपल्या फिटनेस फॅमिलीमधला तुमचा कोच आहे लक्षात घ्या. तुमचं वजन कमी करायसाठी तो काम करत असतो. मी त्यांना माझं वजन ज्यावेळेला 2 महिन्यात कमी झालं, तर त्यांना विचारलं, की "सर तुम्ही ह्या ऑनलाईन वर्कआउटचे चार्जेस मला सांगितलेले नाहीयेत. तुम्ही मला जी गाईडलाईन दिला, कोचचं म्हणजे मार्गदर्शन दिलंय, की सर डाएट किती घ्यायचं, कसं घ्यायचं, ह्याचे तुम्ही चार्जेस मला सांगितलेले नाहीयेत सर." तर ते म्हणले, की "सर ह्याचे चार्जेस काय नाहीयेत." म्हटलं, "काय सांगताय? चार्जेस काहीच नाहीयेत." "नाही," म्हणले, "चार्जेस हे सर वर्कआउट आमचा फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त तुमच्या बॉडीसाठी लागणारा आहार जो ना तो तुम्ही फक्त घ्यायचा आहे. बाकी सर काही नाही, आमचे कुठलेही चार्जेस नाहीत." तर एवढा मोठा महागुरु आणि हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काळजी घेणारा माणूस तिसरा कोण मिळू शकणार नाही. आई-वडिलांच्या नंतर फक्त कोचच आहे. तर त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला जे कोच लाभले त्यांचं मार्गदर्शन घ्या. 80% आहाराचं काम करतं, तो आहार घ्या आणि 20% वर्कआउट आहे. तर वर्कआउटवर फोकस करा. माझ्या ह्या त्रिसूत्रीचाच मला फायदा झालेला आहे, की मी साधारणतः 30-32 वर्ष ज्या पद्धतीनं फिटनेसमध्ये येण्याचा प्रयत्न करत होतो, तो फक्त मी 3 ते 4 महिन्यात आलेलो आहे. आणि ही जादू फक्त ह्या आहाराचं मार्गदर्शन, कोचचा गाईडलाईन आणि पूर्णपणे ह्या त्रिसूत्रीचा वापर. याच्या सर रिझल्टमुळे मला हा माझा वैयक्तिक बदल झालेला आहे. येस येस, अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. हा सरांचा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे. व्यक्ती परत वेगवेगळा अनुभव येऊ शकतो. एक शेवटचा लास्ट प्रश्न विचारतो सर तुम्हाला मी. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही तुमच्या कोचचं मार्गदर्शन सुद्धा घेतलं. तर मला एक विचारायचं आहे की तुम्ही SMS प्लॅन करता का? येस सर, येस सर. मी एस-एम-एस प्लॅन केला. मला कोचनी जसं सांगितलं होतं, पहिल्या महिन्यामध्ये मी फक्त एक वेळेला आहार घ्यायला चालू केला. आहार घेतल्यानंतर जसा माझा बदल व्हायला चालू झाला, तर त्यांना मी अग्रेशननं अजून विचारायला चालू केलं, की "सर छान तयार व्हायला लागले, म्हणजे माझी बॉडी मला रिएक्शन द्यायला लागल्या. मला खूप भारी वाटायला लागलं." आणि सर पूर्वी मी 7:30-8 वाजता उठायचो आणि संध्याकाळी 10-10:30 वाजता झोपायचो. तर आता 4:30 वाजता उठतोय आणि संध्याकाळी झोपायला 11:30-12 वाजतात. पण पूर्णपणे झोप होते माझी. मग ह्याचं रहस्य पण मला त्यांनी सांगितलं, की "सर आपल्याकडे एक मॅरेथॉन प्लॅन असतो. मॅरेथॉन प्लॅन करा. मॅरेथॉन बरोबर एक एस-एम-एस प्लॅन असतो. तर तुम्ही सकाळी शेक घ्यायचा, दुपारी बऱ्यापैकी जेवायचं आहे सर आणि संध्याकाळी सुद्धा शेक घ्यायचा आणि फॉर्म्युला 2 चा वापर करायचा." तर फॉर्म्युला 2 म्हणजे ती आणि मी विचारलं. तर सर एवढं नॉलेज छान मिळालं मला त्याच्यामध्ये. तर मी फॉर्म्युला 2 चा वापर केला. संध्याकाळी सुद्धा आहार घ्यायला चालू केला. फॉर्म्युला 2 चा वापर चालू केला. रात्री बऱ्यापैकी त्यांनी मला बॉडीसाठी रिलॅक्सेशनला काही गोष्टी सजेशन दिल्या. त्या फॉलो केल्या. त्याच्यामुळेच मला 2-3 महिन्यात इमॅजिनेशनच्या म्हणजे एकदम सुपर रिझल्ट यायला चालू झाले आणि खूप जबरदस्त. मी एस-एम-एस प्लॅन जबरदस्त वापरतो सर. आता सुद्धा मी एस-एम-एस प्लॅन करतो, की कधी-कधी मला असं जरा एनर्जेटिक अजून पाहिजे, अजून एनर्जी पाहिजे असं वाटतंय ना, त्यावेळेस सर एनर्जीसाठी मी एस-एम-एस प्लॅन सर नक्की करतो. येस 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 येस. ओके, आपल्या या फॅमिलीमध्ये असे बरेच गेस्ट आहेत की त्यांना अजून SMS प्लॅन सुद्धा माहित नाही. तर जोपर्यंत तुम्ही SMS प्लॅन सुरू करत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार हा घडणार नाही. ओके, जादू आणि चमत्कार ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. ओके, आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला चमत्कार घडवायचा असेल ना, तर तुम्ही तुमच्या कोचला SMS प्लॅन बद्दल सविस्तर फोन करून विचारा. तुम्हाला फक्त 2 महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार झाल्याशिवाय कळणार नाही, दिसणार नाही आणि ते प्रॉपर तुम्हाला जाणवेल. ओके, छान पद्धतीने आज सरांनी एक्सरसाइज गाईड केली आणि ते वेल एज्युकेटेड आहेत फिटनेसच्या बाबतीमध्ये. या फॅमिलीमध्ये येण्यापूर्वी सुद्धा त्यांची जी आवड होती फिटनेसच्या बाबतीमध्ये ती खूप छान पद्धतीने होते. पण योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं. ओके, तर या आणखी एक सर मला फॅमिली आणखी एक सर मला सांगायचं होतं, की मी जिमला फक्त एकटाच जायचो.
मी जिमला ना कोणाला घरातल्यांना घेऊन जाऊ शकत नव्हते, कारण मला फी परवडणार नव्हती ना. आई वडिलांना जिमची गरज होती, त्यांचा फिटनेस पाहिजे होता, त्यांना मी घेऊन जाऊ शकत नव्हतो, मिसेसला घेऊन जाऊ शकत नव्हतो, किंवा मुलाच नाही. त्याला फिटनेस फॅमिलीमध्ये आलो ना, मला समजायला लागलं काय खायचंय, काय चांगलं आहे, कसं राहायला पाहिजे, बाहेर असलं तर दिवसभरात काय खाल्लं पाहिजे, ह्याचं मला समजल्यामुळं मी सर घरामध्ये माझ्या प्रॉपर प्लॅनिंग लावायला चालू झालं. आज माझ्या घरामध्ये माझी आई आहार घेते, माझे वडील आहार घेतात, दोघंही वेल फिटनेस मध्ये आले, एक्सरसाइज त्यांना जमेल तशी करतात, खूप छान पद्धतीनं खायला चालतं आणि ते खातात. मिसेस सुद्धा खाते. माझा लहान मुलगा आहे 8-9 वर्षाचा, तो आज 1.5 वर्ष झालं आहाराचं पूर्णपणे सेवन करतोय. तर ऑल फॅमिली सर पूर्णपणे मेडिकल फ्री आहे, एक गोळी कुणाला लागत नाहीये. तर हे सॅटिस्फॅक्शन मी माझ्यामध्ये आणलं होतं आणि माझ्यामध्ये आणल्यानंतर सेम मार्गदर्शन मी माझ्या घरातल्यांना केलं आणि खूप सुंदर पद्धतीनं अख्खी फॅमिलीचं असं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. तर खूप बदल आणि एकदम हॅपी फॅमिली झाली सर माझी. येस येस, नक्कीच सर. मेडिकल फ्री आयुष्य कसं जगायचं हे आपल्याला आपले कोच आणि या फॅमिलीमध्ये आपल्याला शिकायला मिळतं. सरांच्या बाबतीमध्ये पण असंच झालं. खूप छान पद्धतीने त्यांनी नियोजन केलं त्यांच्या आहारामध्ये, आणि ते एकटेच आले नाही, तर त्यांनी त्यांच्या पूर्ण फॅमिलीला सुद्धा निरोगी बनवण्याचं काम केलेलं आहे. तर हेच सांगायचं उद्दिष्ट आहे की आपण आपलं स्वतःच डोकं लावायचं नाहीये. ओके, या फॅमिलीमध्ये आपले कोच आपल्या वयाने जरी लहान असले ना, तरी सुद्धा त्यांना अनुभव जास्त असतो प्रत्येक गोष्टीचा. ओके, त्यामुळे आपले कोच जसं सांगतील तसं करायचंय. थँक्यू सर. प्रसाद गाडगे सर, कोल्हापूरवरून खूप अमेझिंग आणि पॉवरफुल अशी एक्सरसाइज तुम्ही गाईड केली. हे आज जो काही अनुभव सांगितलेला आहे सरांनी, हा सरांचा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे. व्यक्तिपरत्वे वेगवेगळा अनुभव येऊ शकतो. त्याचं कारण आहे की प्रत्येकाच्या बॉडीचा उष्मांक वेगवेगळा असतो. ओके, तर असंच वेळोवेळी तुम्ही तुमचा वर्कआउट गाईड करत राहा, तुमचा अनुभव शेअर करत राहा. नक्कीच नवीन व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चेंज झाल्याशिवाय राहणार नाही, बदल झाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू सो मच. येस येस. ओके, चलो. अजून कोणी आहे का अनुभव देण्यासाठी? हँड राईज करायचा आहे आपल्या डिव्हाइसवर, आपण त्यांना स्पॉटलाइटला